किंवा नायिका असतात, मग त्यांच्यात कोणीतरी पायातला काटा काय काढत असतं किंवा कोणीतरी पत्र लिहित असतं, कोणीतरी छान शृंगार करत असतं, तर यांना सुरसुंदरी म्हणतात म्हणे. तर कल्याणकरांचा एवढा रसिक दर्दी प्रेक्षक आपल्याला लाभलाय कार्यक्रमाला, तर आम्हाला तुम्ही सुरसुंदरींविषयी माहिती कधी देणार आहात? देणार आहे. रीलमध्ये तर तुम्ही पाहिलंच आहे, माहिती देणारच आहे. ती आपल्या मेन अट्रॅक्शन आहे. तर जसं आता मी म्हणाली की सुरसुंदर्या, तर सुरसुंदरीपेक्षा आपण त्यांना नायिका, अप्सरा असा शब्दप्रयोग करूया त्यांच्यासाठी. सुरसुंदरी म्हटलं जातं, पण त्याचा पण पुन्हा एक वेगळी रिसर्च सुरू आहे. तर त्यामुळे आत्ता मी सुरसुंदरी हा शब्द फारसा वापरणार नाही. पण ह्या नायिका आपल्याला बघायला मिळतात. त्या कुठे असतात? तर मंदिराच्या बाहेरच्या भिंतीवर असतात. मंदिराच्या बाहेरच्या भिंतींना मंडोवर असं म्हटलं जातं, वेगळा शब्द आहे, तर लक्षात ठेव. तर त्या मंडोवरावर आपल्याला ह्या नायिका दिसतात. आणि नुसत्या नायिकाच नाही, त्यांच्याबरोबर कित्येकदा आपल्याला विविध देवी देवता बघायला मिळतात. तर खरं सांगायचं तर मंदिर आपण बघायला जातो, काय करतो? पटापट चपला काढतो आणि आधी जाऊन दर्शन पटपट करून बाहेर पडतो. वस्तुतः तसं करायचं नाहीच आहे. मंदिर बघायचं आहे ते आधी बाहेर आहे, चपला काढायच्याच आहे, परंतु शुचिरभूत व्हायचंय, हातपाय धुवायचे आहेत आणि कुठे जायचंय तर बाहेरून एक प्रदक्षिणा घालायची. का? कारण की तिथे बाहेरच्या पथावर ह्या सगळ्या मंडोवरांवर ह्या अप्सरा, ह्या नायिका आपल्याला बघायला मिळतात. एक 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 सुंदर्या, कुठे देवी देवता बघायला मिळतात, तर कधी वसू बघायला मिळतात. खूप घटक बघायला मिळतात शिल्पांमधले ह्या. तर ते का असतात? कारण त्यांचं काही स्पेसिफिक कारण आहे. उगाचच शिल्पकाराला आवडलं म्हणून त्यांनी बनवून लावलं असं नाहीये. त्या सगळीकडे शास्त्रांमध्ये उदाहरणं आहेत, त्याचे कारण मीमांसा दिलेली आहे, त्यावरूनच मी ही माहिती देते. त्यामुळे ह्या आपल्याला बाहेर बघायला मिळतात. ह्या का आहेत हा तसा प्रश्न. तर स्वाभाविक आहे, प्रश्न खूप जणांना पडेल की इतक्या सुंदर तरुणी काय करतायत मंदिरात. तर खरं तर त्या नीट बघशील तर त्या सुंदर्या कधीही तुझ्याकडे आय टू आय कॉन्टॅक्ट नाही करणार. त्यांना आत्ममग्न आहेत, त्या स्वतः काही काम करतात, त्यांच्या कामात त्या मग्न आहेत आणि त्यांचं काम सुरू आहे, त्या स्वतः मशगूल आहे. आपण बाहेरून फिरताना त्यांच्याकडे बघायचं आहे आणि काहीतरी शिकायचं आहे, ते आपल्याला काहीतरी शिकवायला उभे आहेत. ही आपण जी पहिली बघतोय हिला दर्पण आहे. प्रत्येकीला खूप नाव आहेत, खूप अप्सरा आहेत ह्या. तर ह्यांची हिला दर्पण असं म्हटलं जातं. दोघी त्याच आहेत, आर्ट फॉर्म वेगळे आहेत म्हणून दाखवले आहेत, कारण शिल्पकाराचं कौशल्य. तर ती आरशात बघते, साधी कृती आहे. आरशात तर आपण सगळेच बघतो आपलं रूप निहाळायला सुंदर, परंतु ती काय फक्त रूप पाहते का? तर नाही, ती आपल्याला काहीतरी संदेश देते. आपण मंदिरात कशासाठी जातोय? त्या परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी आपण तिथे जातोय. तर तिथे जाताना हे बाह्य रूप काहीही उपयोगाचं नाही. आपलं अंतर्मन जे त्याचं आणि आपलं एकच आहे, तिथे अद्वैत आहे आणि ते दाखवण्यासाठी आपल्याला ती इथे बघते. की ती सांगते की आरशात बघा आणि स्वतःलाच स्वत्व जाणा, स्वतः मी कोण आहे हे जाणून घ्या आणि मगच मंदिरात प्रवेश करा. म्हणजे तुम्हाला खरा ज्याला भेटायला आलाय तो तुम्हाला तिथे भेटणार आहे, तिथे सांगते. खरं तर त्याच्या पुढची अप्सरा बघितली तर ही डोळ्यात काजळ घालते, छान फिंगरच इतकी सुंदर बनवली आणि डोळ्यात काजळ घालते. पुन्हा तेच, ती नटते, बरोबर आहे, नायिका आहे, नटते. प्रियकरासाठी सुद्धा नटत असेल, स्वतःसाठी सुद्धा नटत असेल. पण मंदिरांवरती येते तेव्हा ती आपल्याला तेच पुन्हा सांगते की आपल्या दृष्टीत काही वेळेस दोष निर्माण होतात. आपण काहीतरी चुकीची गोष्ट बघतो, योग्य दिसत सगळं असतं पण उचलतो कधीतरी चूक उचलतो आणि सुंदर दिसणार आपण दुर्लक्ष करतो. तर ते न करता दृष्टी निर्मळ व्हावी आणि त्या निर्मळ दृष्टीने जेव्हा आत जाल तेव्हा तो तुम्हाला भेटणारच आहे, तो तुमच्यासाठीच तिथे बसलेला आहे. ते सांगायला की आपल्याला इथे म्हणजे ही प्रत्येक शिल्प आपल्याला जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन वेगळा दृष्टिकोन देतात. अर्थात प्रत्येक वेळेस वेगळा दृष्टिकोन नाही देत. कधी कधी जीवन हा अत्यंत प्रमुख अंग आहे आणि मंदिरांमध्ये भक्ती करताना त्याच्यामध्ये संगीत, नृत्य, नाट्य हे सगळे खरं तर देवापर्यंत पोहोचण्याचे वेगवेगळे पर्याय आहेत. कीर्तन तर आपण म्हणतोच, कीर्तन प्रमुख अंग आहे भक्तीचं. तर त्या ह्या सगळ्या आहेत, ह्या वेगवेगळ्या म्हणजे काय काय करतायत. कोणी तालवाद्य वाजवत आहे, त्याच्या पुढची बघा ही बासरी वाजवते, त्याच्या पुढची काही नृत्य करताना बघायला मिळते, ही वीणा वाजवते. तर त्या वेगळ्या वेगळ्या मार्गाने भक्ती करतात आणि देवाला प्रसन्न करून देण्याचे हे वेगवेगळे उपाय आहेत. आपण तर नृत्य ही देवाची साधनं मानतोच, त्यामुळे ह्या तेच करतायत. ही आपल्याला नर्तिका बघायला मिळते की जी नृत्याच्या माध्यमातून देवाचं मनोरंजन करते आणि त्याला रिझवण्यासाठी तिथे आलेली आहे, आपल्याला बघायला मिळतं.
की जी बघा मी जी रीलमध्ये खूप प्रसिद्ध झाली, जी रीलमध्ये आपण इथेच फोटो घेतला होता, तर तेच जे मी सांगितलं की इतके काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे विकार आहेत आणि ते कुणाजवळ नाही आहेत, प्रत्येकाजवळ आहेत. आपण त्यातून सुटलो नाही, मनुष्य रूपात आहोत त्यामुळे सुटलो नाही. पण देवाच्या इथे जातोय, आपण देवाच्या दर्शनाला जातोय, तर हे सगळे विकार आपण ती काटा जसा अलगद काढते तसे ते काढून टाकायचे आणि आपण तिथे जायचं आहे, कारण हे विकार आपल्याला दूर करतायत त्या परमात्म्यापासून. त्यामुळे ते तर आता ही एक हिचे 2 वेगवेगळे स्कल्पचर्स होते. हां, ही फार सुंदर आहे बरं का, कर्पूर मंजिरी. ती दिसत असेल तुम्हाला की केस तिचे छान लांब आहेत. नुकतीच स्नान करून आली. ही नायिका आहे बरं का, ही काही आपल्याला फार मोठं तत्वज्ञान शिकवायला आहे. आणि अनेक ना मंदिरांवर मानवी जे जीवन आहे रोजचं, आपण पोळ्या लाटणं आहे, स्वयंपाक करणं आहे, ते सुद्धा आपल्याला आता केलं असतं तर आता ते बघायला मिळालं असतं. तेव्हा जे होतं ते तेव्हा बघायला मिळतं. तर ही केस न्हावून आले आणि केस पिळते, तर तिच्या केसातलं पाणी खाली पडते आणि ती उन्हात उभी आहे. ते सूर्यकिरण तिच्या केसांच्या पाण्यावर पडत आहेत आणि ती ते पिळते, तर ते थेंबांवर पाणी पडल्यामुळे ते मोत्यासारखे चमकत आहे. ते बघून ह्या पक्षाला असं वाटलं की ते मोतीच आहेत आणि मी ते खायला येते. त्यामुळे तो पक्षी तिथे कोरलाय आणि ती पिळते आणि असं हे म्हणजे कलाकाराचं कौशल्य आणि वेगळे आस्पेक्ट आहेत जीवनाच्या. शेवटी सगळे पुरुषार्थ आहेत की धर्म अर्थ काम मोक्ष, तर त्यातला मोक्ष आपण पाहिला नाही, पण धर्म अर्थ काम हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे रोजच्या जीवनाचं बघायलाच मिळतं. त्याच्यानंतरची अप्सरा सुद्धा अशीच सुंदर आहे की जी सगळ्यांच्या मनाशी आहे. कारण स्त्री म्हटलं तर तिचं मातृरूप हे सर्वाधिक उच्च स्तरावरचं ठरतं, कारण पुत्र किंवा मूल हे तिच्यासाठी सर्वात प्रेशियस अशी गोष्ट असते. त्यामुळे स्त्री ही मुलांशिवाय म्हणजे स्वतःच्याच असं नाही, ममत्व मातृत्व ह्याशिवाय अपूर्ण आहे. आणि त्यामुळे अशा ह्या पुत्रवल्लभ आपल्याला खूप बघायला मिळतात. आणि लास्याचा हा मनमोहक आविष्कार आपल्या पुढच्या नृत्यातून सादर होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण कलाकारांना